नमस्कार, नमस्कार श्रोते हो. नमस्कार कामगार मित्रांनो. कामगार सभा या कार्यक्रमात मी सोनाली कानिटकर आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, कामगार हे देशाच्या विकासात खूप महत्त्वाचे आहेत. उद्योगाचा पाया म्हणजे कामगार. विविध कारखाने, बांधकामं, शेती किंवा वेगवेगळ्या प्रकारची ऑफिसेस यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर कामगार अहोरात्र काम करत असतात. त्यामुळे कामगारांचं आरोग्य हे खूप महत्त्वाचं आहे. आरोग्यामध्ये आपण शारीरिक आरोग्य आणि मानसिक आरोग्य हे दोन्ही जर चांगलं असेल तर कामगारांची कार्यक्षमता नक्कीच जास्त असेल किंवा ते जे काम करतात ते नीट होईल यात शंका नाही. त्या दृष्टीनंच आज आपण कामगारांना एकूणच कोणत्या आरोग्यविषयक समस्या उद्भवतात किंवा कोणते आजार विशेषत्वाने होतात याविषयी जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आपण आमंत्रित केलं आहे डॉक्टर प्रतीक शहाणे यांना. डॉक्टर आकाशवाणीच्या स्टुडिओत आपलं खूप खूप स्वागत. धन्यवाद. श्रोते हो, आपण डॉक्टरांकडून हे सगळं जाणून घेणार आहोतच. त्याआधी मी त्यांचा थोडक्यात तुम्हाला परिचय सांगते. डॉक्टर प्रतीक शहाणे हे MBBS MS ENT आहेत. गेली 13 वर्ष ते आरोग्य क्षेत्रात काम करत आहेत आणि गेली 3 वर्ष ते वालावलकर रुग्णालय डेरवण इथं असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करत आहेत. डॉक्टर पुन्हा एकदा तुमचं स्वागत. आपण मुलाखतीकडे वळताना सुरुवातीलाच एकूणच कामगारांना शारीरिक कोणकोणत्या समस्या उद्भवतात याविषयी सांगा. कामगारांना काम करत असताना सतत कारखान्यामध्ये खूप वेळासाठी उभे राहावे लागते. त्यामुळे त्यांना पायाचे त्रास उद्भवू शकतात. तसेच जास्ती वेळ बसल्या कारणाने त्यांना मणक्याचे व कमरेचे आजार तसेच मानेचे आजारही होऊ शकतात. धुळीमध्ये काम केल्यामुळे त्यांना ॲलर्जीचा त्रास, नाकाची ॲलर्जी, त्वचेची ॲलर्जी या सगळे त्रास त्यांना उद्भवू शकतात. मी मुख्यतः कान नाक घसा तज्ज्ञ असल्याकारणाने माझ्याकडे जे कामगार येतात त्यांना कान नाक घशाचे त्रास असतात. जसे की मेटल आणि ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये काम करणारे कामगार यांना जास्त आवाजात काम केल्यामुळे कमी ऐकू येणे, बहिरेपणा लवकर येणे तसेच कानात सुई असा आवाज येणे हा त्रास त्यांना उद्भवू शकतो. त्याचप्रमाणे ॲलर्जीचा त्रास जो होतो तो धुळीमध्ये काम केल्यामुळे किंवा रासायनिक कारखान्यांमध्ये काम केल्यामुळे त्यांना ॲलर्जीचा त्रास उद्भवू शकतो, ज्यामुळे नाकातनं पाणी येणे, शिंका येणे, नाक चोंदणे असे त्रास त्यांना होऊ शकतो. तसेच त्वचेची ॲलर्जी म्हणाल तर त्वचेवरती पुरळ उठणे, त्वचा खाजणे, त्वचा लालसर होणे हे सर्व त्रास कामगारांना होत असतात. कामगार हे व्यसनाधीन जास्ती असतात. त्यांना तंबाखू, सिगरेट, बिडी या सर्वांचे व्यसन असते. त्यामुळे त्यांना तोंडाचे व फुफ्फुसांचा कर्करोगही जास्त प्रमाणात आढळतात. विविध प्रकारच्या आजारांना एकूणच कामगारांना सामोरं जावं लागतं. आता आपण टप्प्याटप्प्यानं असं सांगूया की ज्या कामगारांना उभ्याने काम करावं लागतं किंवा जड वस्तू उचलाव्या लागतात, अशा कामगारांना होणारे आजार टाळण्यासाठी त्यांनी काय उपाययोजना करावी? बऱ्याच कामगारांना 8-8 तास उभा राहून काम करावे लागते. उभे राहून काम केल्यामुळे जो आपल्या शरीराचा रक्तस्राव आहे तो खाली पायाकडे साचल्या जातो आणि त्यामुळे बऱ्याच कामगारांना व्हेरिकोज वेन्सचा आजार होऊ शकतो. या आजारामुळे अशुद्ध रक्त जे पायापासून हृदयापर्यंत जातं ते खाली पायांमध्ये साठल्या जाते आणि त्यामुळे पाय काळसर पडणे, पायामध्ये दुखणे, पाय सुजणे असा त्रास कामगारांना होत असतो. अशा कामगारांनी ज्यांना 7-8 तास कारखान्यामध्ये सतत उभे राहायचे आहे त्यांनी विशिष्ट प्रकारचे मोजे घालणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे घरी असताना पाय वर करून झोपणे किंवा पायाचे नियमित व्यायाम करणे हे अतिशय गरजेचे आहे. बऱ्याच कामगारांना उभे राहिल्यामुळे टाचदुखीचाही त्रास होत असतो, कारण की या कामगारांचे वजनही जास्ती असते आणि टाच तेवढा भार पेलू शकत नाही. त्यामुळे आपल्याला वजन नियंत्रित करणे तसेच पायाचा व्यायाम केल्यास टाचदुखीचाही त्रास कमी होऊ शकतो. डॉक्टर, हे झालं उभं राहून काम करणाऱ्या कामगारांना ज्या समस्या येतात त्यांच्याविषयी. पण काही वेळा आपण बघतो की रस्त्यावरचे कामगार असतील किंवा अनेक ठिकाणी जड वस्तू उचलाव्या लागतात कामगारांना. त्यांना विशेषत्वाने कोणते आजार होताना आढळतात? जे आपल्याला काम दिले ते तर आपल्याला करावेच लागणार. आपला उदरनिर्वाह चालवण्यासाठी जे काम आहे ते करणे अतिशय गरजेचे आहे. पण जड उचलल्या कारणाने आपल्याला पोटाच्या समस्या जसं की हार्निया होऊ शकतो आणि हार्निया टाळण्यासाठी जास्ती जड न उचलणे, थोडं थोडं उचलणे
त्याचप्रमाणे जास्ती चकरा मारून जर आपण थोडा सामान नेऊ शकू तर ते जास्ती सोयीस्कर पडेल. त्याचप्रमाणे हाडांची झीज तर आता सगळ्यांचीच होती आहे, कारण की आपण जो आहार आणि विहार करतो आहोत त्यामध्ये कॅल्शियम कमी आहे. दूध ओरिजिनल आहे की नाही माहीत नाही, भेसळयुक्त पण आजकाल मिळतं आहे. तर या सगळ्या गोष्टी तर आहेत. तर आपण कॅल्शियमच्या गोळ्या घेणे, उन्हात दररोज एक 10 ते 20 मिनटं चालणे आणि दररोज नियमित व्यायाम केला तर आपल्याला या गोष्टींपासून बचाव करता येईल. हे झालं आता कष्टाची कामं करणाऱ्यांचं आपण म्हणू. हं. पण आज बैठं काम करणाऱ्या कामगारांची संख्यासुद्धा खूप मोठी आहे. ते एकदा ऑफिसमध्ये येऊन बसले की 8-8, 9-9 तास बसून काम करावं लागतं. समोर लॅपटॉप वगैरे असतो. कोणकोणत्या समस्या जाणवतात बैठं काम करणाऱ्या कामगारांना किंवा बैठं काम करणाऱ्या माणसांना, आणि मग त्यावर त्यांनी काय उपाय केले पाहिजेत? आजकाल कॉम्प्युटर आणि लॅपटॉपचं युग आहे. बऱ्याच कामगारांना 8-8, 9-9 तास बसून काम करावे लागते आणि त्यांना कॉम्प्युटरच्या समोरून उठताही येत नाही. अशा कामगारांना मेनली मणक्याचे आजार, मानेचे आजार हे आजार होत असतात. त्यासाठी कामगारांनी एक लक्षात ठेवावे की काम करताना 2 तासानंतर एक 5 ते 10 मिनिटाची विश्रांती घ्यावी. विश्रांती म्हणजे जागेवरनं उठण्याची गरज नाही, पण फक्त आजूबाजूला बघणे किंवा थोडी मान हलवणे, यामुळे मानेवरती व कमरेवरती येणारा जो भार आहे तो कमी होईल. त्याचप्रमाणे बैठे काम करणाऱ्यांमध्ये वजन वाढणे, पोट सुटणे या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. त्याच्यासाठी त्यांनी नियमित व्यायाम केला पाहिजे. त्याचप्रमाणे त्यांनी आहार आणि विहार व्यवस्थित ठेवला पाहिजे. वेळच्या वेळ जेवण करणे, दररोज व्यायाम करणे, काही न जमल्यास कमीत कमी 40 मिनिटे चालणे हे जरी केले तरी त्यांचे वजन नियंत्रणात राहील व पोटाचा त्रास त्यांना काही होणार नाही. सतत कॉम्प्युटर व लॅपटॉप बघून डोळ्याचाही त्यांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे त्यांनी 10 मिनिटाची विश्रांतीमध्ये जितकं लांब होईल तितकं लांब बघणे आणि हिरव्या गोष्टींकडे बघितल्याने डोळ्याला आराम मिळू शकतो. तर जनरली हिरव्या गोष्टींकडे त्यांनी लक्ष द्यावे. जसे की घरामध्ये छोटा फ्लॉवर पॉट किंवा एक झाड ठेवू शकता, ज्याच्याकडे तुम्ही 10 मिनिटांनी त्याच्याकडे बघून तुमच्या डोळ्यांना तुम्ही आराम देऊ शकाल. बरोबर. एका विशिष्ट पोझिशनमध्ये त्यांना खूप वेळ बसावं लागतं आणि त्यामुळे ही समस्या त्यांना उद्भवू शकते. पण थोड्या वेळानंतर त्यांनी ती आपली पोझिशन बदलली तरी त्यांना खूप त्याचा उपयोग होऊ शकेल. आता एक मोठा कामगार वर्ग असा आहे की जो केमिकल इंडस्ट्रीमध्ये, रासायनिक कारखान्यात काम करणाऱ्यांची संख्यासुद्धा खूप मोठी आहे. त्यांच्या आरोग्याच्या समस्या अजूनच वेगळ्या असतील. काय सांगाल त्यांच्याविषयी? कोणत्या समस्या त्यांना प्रकर्षाने उद्भवतात? काय काळजी घेतली पाहिजे तिथे प्लॅन्टवर वगैरे काम करताना? रासायनिक कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांना मुख्यतः ॲलर्जीचा त्रास होतो. मी आधी सांगितल्याप्रमाणे त्यांना नाकाची व त्वचेची ॲलर्जी खूप कॉमन आहे. नाकाची ॲलर्जीमध्ये त्यांना शिंका, नाक चोळणे, नाकातनं पाणी येणे या गोष्टी, डोळे लाल होणे या सर्व त्रासांना त्यांना सामोरे जावे लागते. त्याचप्रमाणे त्वचेच्या ॲलर्जीमध्ये पुरळ उठणे, त्वचा लाल पडणे, त्वचा खाजणे हाही त्रास त्यांना सहन करावा लागतो. यापासून बचाव करण्यासाठी त्यांनी विशिष्ट प्रकारचे ॲप्रन घालणे, टोपी घालणे, हातमोजे, पायमोजे घालणे, शक्य झाल्यास बूट सॉक्सचा वापर करणे या सर्व गोष्टी त्यांनी केल्या तर आपल्या त्वचा आणि नाकातनं होणारी ॲलर्जीपासून आपण बचाव करू शकतो. त्याचप्रमाणे डोळ्यासाठी त्यांनी गॉगल लावला किंवा चष्मा लावला तर अतिशय उपयुक्त ठरू शकते. रासायनिक कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांना रसायनाच्या दुष्परिणामांपासून जो शरीरावरती घात होतो तो अतिशय हळूवारपणे होत असतो. तर दरवर्षी आपला मेडिकल चेकअप करून घेणे खूप गरजेचे आहे, कारण की जो शरीरावर घात होत असतो रासायनिक कारखान्यांमधनं तो अतिशय हळूवार असतो आणि आपल्याला दरवर्षी त्याला चेक करणे गरजेचे आहे. पण आपण बघितलं तर एक मोठा कामगार वर्ग ज्याच्यामध्ये स्त्रियासुद्धा असतात, पुरुषही असतात. तर बांधकाम विभाग असेल किंवा रस्ते बांधणी असेल, ह्याच्यात खूप मोठ्या प्रमाणावर ही लोकं काम करत असतात, जी उघड्यावरच असतात. त्यांच्या आरोग्याच्या समस्या अजूनच वेगळ्या असतील. त्यांना विशेषत्वाने कोणत्या समस्या जाणवतात? बरेच कामगार हे रोड बनवण्यामध्ये आणि खूप उन्हात काम करत असतात. खूप उन्हात जास्ती वेळ काम केल्याने त्यांना अचानक स्ट्रोक येऊ शकतो व ते अचानक बेशुद्ध होऊन पडू शकतात. अशा कामगारांनी सतत पाणी पिणे, स्वतः हायड्रेटेड म्हणजे पाणीजन्य पदार्थ जास्तीत जास्त सेवन करणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे त्यांना पावसात भिजल्यामुळे पाऊस कानात गेल्यामुळे कान गळणे, कान दुखणे याही गोष्टी होऊ शकतात. त्याचप्रमाणे त्यांना सिमेंटच्या सतत
सहवासात असल्यामुळे हात झिजणे, हाताला खरचटणे, हाताला लागणे या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. तर त्यांना त्वचेची पण काळजी घेतली पाहिजे. ज्या स्त्रिया कामगार आहेत ज्यांना ओझं वाहून न्यावं लागतं, अशा स्त्रियांनी ओझं वाहून नेल्यानंतर त्यांना पाठदुखी, कंबरदुखी हे आजार होऊ शकतात. तर त्याच्यामुळे त्यांनी जेव्हा घरी शांत असाल त्यावेळेस त्यांनी पाठीचे व कमरेचे व्यायाम केले पाहिजे. त्याचप्रमाणे त्यांना मासिक पाळी असेल त्यावेळेस त्यांनी कमी ओझं वाहून नेणे किंवा दुसरं काही काम करणे असं केल्यास त्यांना मासिक पाळीचाही त्रास होणार नाही. प्रेग्नंट स्त्रियांनी विशिष्ट कालावधीत काम करणे टाळावे, जसे की 7व्या, 8व्या, 9व्या महिन्यात शक्यतो काम टाळलं तर चांगलं राहील, कारण की ते त्यांच्या आरोग्यासाठी चांगलं राहील. त्याचप्रमाणे त्यांनी योग्य आहार घेणे खूप गरजेचे आहे, जसे की त्यांच्यात रक्तस्राव जास्ती होऊ शकतो, त्यामुळे त्यांना वीकनेस येऊ शकतो, थकवा जाणवू शकतो. अशा स्त्रियांनी आहार व्यवस्थित घेणे गरजेचे आहे. मी आता याच मुद्द्यावर येणार होते. शारीरिक समस्या ह्या फक्त कामानेच नाही, तर अनेक वेळा आपण बघतो की कामगारांच्या खाण्यापिण्याच्या वेळा अनिश्चित असतात. म्हणजे ठराविक विशिष्ट वेळी 12 ते 1 ह्यामध्येच त्यांना वेळ मिळतोच असं नाही खाण्यासाठी. किंवा आजकाल शिफ्टमध्ये काम करणाऱ्यांचे प्रमाणसुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर आहे. आणि मग वेळेवर जेवण न जेवल्यामुळे अनेक समस्यांना परत तोंड द्यावं लागतं, की ज्या शारीरिक म्हणजे पोटाचे विकार असतील, अपचन असेल, ॲसिडिटी असेल, यांना कामगारांना सामोरं जावं लागत असेल. हे सगळं चक्र बिघडल्यामुळे कोणकोणते आजार उद्भवतात कामगारांना आणि त्यांनी त्याच्यावर काय उपाययोजना करावी? तुम्ही अगदी बरोबर म्हणलात. जे आपल्याला काम दिलंय ते तर आपल्याला करावंच लागणार. मग ते शिफ्टमध्ये असो, नाईट शिफ्ट असो, आपल्याला असं सांगून चालणार नाही की मी नाईट शिफ्ट करू शकत नाही. आपल्याला शिफ्टमध्ये काम करावंच लागणार आणि शिफ्टमध्ये काम करत असताना 8-8, 10-10 तास आपल्याला ते काम करावं लागतं आणि मग आपल्या जेवणाच्या वेळा बदलतात आणि त्यामुळेच कामगारांना अपचन, बद्धकोष्ठता, त्याचप्रमाणे ॲसिडिटीचा त्रास हा कामगारांमध्ये अतिशय कॉमन असतो. अशा कामगारांनी जितकं होईल तितके वेळेवर जेवणाचा प्रयत्न करावा. तसेच त्या कारखानदारांनी त्यांना जेवणासाठी विशिष्ट वेळेस जर विश्रांती किंवा सुट्टी दिली तर अतिशय योग्य होईल. ज्या कामगारांना हे शक्य नसेल तर त्यांनी जितकं जमेल तितकं वेळेवर जेवणाचा प्रयत्न करावा. भरघोस जेवण करणे म्हणजे भरपेट जेवण करणे त्यांनी टाळावे. शक्यतो थोडी भूक ठेवून आपण जेवण केल्यास आपल्याला अपचनाचा त्रास होणार नाही. त्याचप्रमाणे जेवण झाल्या झाल्या लगेच आडवे न होता म्हणजे लगेच झोप न घेता जर तुम्ही 2 तास बसून राहिले किंवा चालले तर अतिशय उत्तम. त्याचप्रमाणे तुम्ही नाईट शिफ्टमध्ये जर काम करत असाल तर निद्रानाश आणि डोकेदुखीचा त्रास मुख्यतः कामगारांना होतो. यासाठी कामगारांनी सलग 6 तास झोप घेणे गरजेचे आहे. मग ती दिवसभरात कधीही घेऊ. बऱ्याच कामगारांना असं वाटते की मी नाईट शिफ्ट केली आहे, मग सकाळी 2 तास झोपतो, परत दुसरीकडे कुठेतरी काम करतो आणि परत मग 2 तास झोपतो. अशाने काय होतं की झोप पूर्ण होत नाही आणि मग निद्रानाश आणि डोकेदुखीचा त्रास त्यांना संभवतात. तर त्याच्यामुळे त्यांनी दिवसभरात सलग 6 तास कधी पण घेतली तर चालेल. तसे तर 8 तास झोप गरजेचे आहे, पण कमीत कमी 6 तास सलग घेणं गरजेचे आहे. डॉक्टर, मगासपासून आपण शारीरिक श्रम आणि मग त्या अनुषंगाने उद्भवणारे आजार याविषयी बोलतोय. पण आज जर आपण असं बघितलं, शारीरिक श्रम तर आहेतच. आज खूप स्पर्धा आहे. टार्गेट ओरिएंटेड कामसुद्धा खूप जणांना करावं लागतंय, ज्याच्यामुळे त्यांना मानसिक ताणतणावाला सामोरं जावं लागतंय. मानसिक ताणतणावाचे आरोग्यावर काय दुष्परिणाम होतात, की जे आपल्याला लगेच दिसत नाहीत, पण ते सायलेंटली होत असतात? आजकालचं जग हे स्पर्धेचं जग आहे, टार्गेट अचीव करण्याचं जग आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला टार्गेट अचीव करणं तर अनिवार्यच आहे आणि हे टार्गेट अचीव करत असताना आपल्या मनावरती खूप परिणाम होत असतात. मनावरती खूप ताण येत असतो. अशा ताणतणावाच्या परिस्थितीमध्ये आपल्या आजूबाजूला आपण बघतोच आहेत की BP, डायबेटीस आणि हृदयाचे आजार असलेले अतिशय जास्ती रुग्ण उद्भवतात. ह्याचे मुख्य कारणच ताण आहे. तर आपला ताण कमी करण्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे की आपण घरच्यांबरोबर मोकळेपणाने संवाद केला पाहिजे. जर घरच्यांबरोबर मोकळेपणाने संवाद नसेल तर कमीत कमी आपले मित्रपरिवार किंवा नातलग ह्यांच्याशी मोकळेपणाने बोलणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे ध्यानाचे खूप महत्त्व आहे. जर तुम्ही सकाळी 5 ते 10 मिनिटं ध्यान केले तर तुमची एकाग्रता तर वाढतेच, शिवाय तुमचा ताणही कमी. आरोग्य नीट राहावं यासाठी व्यायाम करणं आलंच. योग्य वेळी आहार करणं, तो योग्य आहार करणं की ज्याने आपल्याला पोषित घटक मिळतील. पण त्याचबरोबरीनं विशिष्ट वयात एक टप्पा ओलांडून गेला की कामगारांनी जास्त काय काळजी घेतली पाहिजे, वर्षातून कोणत्या तपासण्या ह्यांनी करून घेणं अनिवार्य आहे.
आपण अतिशय योग्य प्रश्न विचारलात. आजकाल लोकांना असं झालं की मी आता फक्त 20 वर्षाचा आहे, 30 वर्षाचा आहे, मला काय होणार? पण तुम्ही जर बघाल तर आज 30तल्याही लोकांना हृदयाचा त्रास, हृदयाचे झटके उद्भवतात. पण तुम्ही जर पाहिलं तर जनरली 50 पर्यंत आपण सुदृढ असू शकतो शारीरिकरित्या, जर का आपण जास्ती ताणतणाव घेतला नाही तर. आणि 50 नंतर पण तुम्ही सुदृढ असाल, पण त्याच्यासाठी तुम्हाला 50 नंतर नियमितपणे डॉक्टरांचा सल्ला घेणे, नियमित आपला एक डॉक्टर फिक्स करून ठेवणे आणि त्यांच्या दर महिन्याला, दर 6 महिन्याला व्हिजिट करून आपल्या शरीराची तपासणी करून घेणे गरजेचे आहे. बरेच कामगार आता जागरूक झाले आहेत. ते आपल्यासारखा रेडिओतला कार्यक्रम किंवा टी व्हीचा कार्यक्रम आरोग्यविषयक, वृत्तपत्रातील आरोग्यविषयक बातम्या या सर्व वाचून बरेच कामगार हे आता आपल्या आरोग्याविषयी जागरूक झाले आहे. पण मला आज एक महत्त्वाचा संदेश द्यायचा आहे की आरोग्यविषयक गोष्टी ऐकून किंवा आरोग्यविषयक गोष्टी वाचून मनाने कुठलीही तपासणी करू नये. आपण आपल्या नियमित डॉक्टरांना भेटून दर 6 महिन्याला डॉक्टरांकडनं तपासणी करून मग जे आपल्याला तपासण्या लागतील त्या करून घेणे गरजेचे आहे. तसेच कामगारांना आपल्या कारखान्यांमध्ये दरवर्षी मेडिकल चेकअप होत असतो. त्या मेडिकल चेकअपमध्ये आपली वैद्यकीय तपासणी पूर्ण करून घ्यावी. त्यामध्ये काहीही बिघाड आढळल्यास किंवा त्यामध्ये काहीही रोग आढळल्यास आपण त्याचा त्वरित इलाज करणे गरजेचे आहे. आपण मगासपासून शारीरिक आरोग्य आणि मानसिक आरोग्याविषयी सुद्धा बोलतो आहोत. जर तुम्हाला शरीर चांगलं ठेवायचं असेल तर तुमचं मन चांगलं असणं अत्यंत गरजेचं आहे. अनेक जणांना मानसिक ताणतणावांना सामोरं जावं लागतंय. कधीकधी ते त्यांना कळतही नसतं की आपल्याला नक्की काय त्रास आहे म्हणून असं होतंय. तर मग ताणतणावांमुळे कोणते शारीरिक आजार उद्भवू शकतात आणि मग ते टाळण्यासाठी काय करावं? मी आता म्हणल्याप्रमाणेच बरेच कामगार आता जागरूक झालेत. आरोग्यविषयक वृत्तपत्रमधील लेख वाचून जागरूक होत आहेत. पण बऱ्याच जणांना असं होतं की मी हे वाचलं म्हणजे आता ते मला होणारच. आणि हे जे आहे हे मानसिकरित्या आपण जे कमकुवत झालो आहोत, ज्या प्रकारे आपण समजा आता मी व्हेरिगोज वेनबद्दल सांगितलं आणि मग मी आता 7-8 तास उभं राहतोय, मग मला हा आजार होणारच. तर असं काही नसतं. जर तुम्ही योग्य काळजी घेतली आणि तुमच्या शरीराची रचना प्रत्येकाची वेगळी असते, तर मानसिकरित्या आपण कमकुवत न होता मानसिकरित्या आपण दररोज म्हटलं पाहिजे की मी स्वस्थ आहे, मी निरोगी आहे आणि मी दररोज व्यायाम करतो तर मला काहीही होणार नाही. तर आपण जर असा दररोज आपण जप केला तर मला असं वाटतं की आपण मानसिकरित्या जर सुदृढ झालो तर आपल्याला शारीरिक काहीही त्रास उद्भवणार नाही. तर मानसिकरित्या सुदृढ होण्यासाठी मी आधी सांगितल्याप्रमाणे की तुम्ही दररोज ध्यान करणे, प्राणायाम करणे, आपल्या घरच्यांशी मोकळेपणाने बोलणे व घरात आनंदाचे वातावरण ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे मन शांत असेल तर शरीर काम करायला नक्कीच साथ देतं. त्यामुळे तन मन ह्या दोन्ही गोष्टी कामगारांसाठी खूप महत्त्वाच्या आहेत. डॉक्टर, आपण मगासपासून वेगवेगळे कामगारांना उद्भवणारे आजार आणि ते होऊ नयेत म्हणून त्यांनी काय काळजी घ्यावी याविषयी बोलत आहोत. तरीही शेवटी, मुलाखतीच्या शेवटी जाता जाता तुम्ही आपल्या सगळ्या कामगार मित्रांना काय सांगाल? तर कामगार मित्रांनो, आता तुम्ही दररोज दिनक्रम आपला ठरवून द्या, ज्यामध्ये तुम्ही सकाळी व्यायाम करणे, ध्यान करणे, प्राणायाम करणे, तसेच वेळच्या वेळी जेवण करणे, जितके शक्य होईल तितक्या लवकरात लवकर झोपणे, व्यवस्थित झोप घेणे, आपल्या मित्रपरिवाराबरोबर गप्पा मारून तसेच घरच्यांबरोबर मोकळेपणाने संवाद साधून आपलं मन मोकळं करणे, या सर्व गोष्टी तुम्ही केल्या तर तुमचं शारीरिक तुम्ही स्वस्थ व्हाल. त्याचप्रमाणे मानसिकरित्याही तुम्ही सुदृढ व्हाल. दररोज आपण जप करावा की मी निरोगी आहे, मी स्वस्थ आहे. असा जर तुम्ही जप केला तर तुम्हीही स्वस्थ राहाल व तुम्ही निरोगी जीवन जगाल. आणखीन मी एक सांगू इच्छितो कामगार मित्रांना की थोडेसे आपल्या शरीरात जर बदल झाले, ज्याप्रमाणे की हात जड पडणे किंवा हाताला मुंग्या येणे, कंबर दुखणे, मान दुखणे, पोट दुखणे, डोळ्यांना पाणी येणे, या सर्व गोष्टी झाल्या तर परस्पर मेडिकलमध्ये न जाता डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषध घ्यावे, जेणेकरून त्यांना मोठे आजार उद्भवू शकणार नाहीत. श्रोते हो, याबरोबरच कामगार सभा या कार्यक्रमातून मी सोनाली कानिटकर आपला निरोप घेते. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.